तर त्यावरनं मला असं वाटलं की दरवेळेस हे पेरेंटिंग हॅप्पी असतं असं नाही, ते कधी कधी त्रासदायक असतं, क्लेशकारक असतं, दुःखदायक असू शकतं. आईबाबांना, प्रत्येक आईबाबांना काय वाटतं की मला जे मिळालं आहे त्याच्यापेक्षा जास्त मी बाळाला दिलं पाहिजे. मग जसा शैक्षणिक विकासाचा विचार होतो तसाच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचा पण होतो की आपण जरी म्हणत असलो की हॅप्पी पॅरेंटिंग, पण अगदी मागच्या आठवड्यातला माझा आलेला अनुभव सांगते की माझ्या दवाखान्यात एक पेशंट आली होती आणि तिचं असं चाललं होतं, मॅडम माझं हे सगळं दुखतं आहे, 2 वर्ष झाले, मला तुम्ही बघा हे जे काही दुखतं आहे ना हे दातामुळे आहे का. ॲक्च्युअली तिला दाताचा काहीच त्रास नव्हता मी जेव्हा चेक केलं, पण ती अशी ना खूप नाही हो मला बिलकुल वेळ नाही दिवस. तिचं बाळ 2 वर्षाचं होतं आणि तिच्या एकटीवर ते सगळं बर्डन होतं. ते बाळ ती म्हणत होती की ते रात्री झोपतही नाही लव आणि उठतं, मग माझी झोप होत नाही पूर्ण. म्हणजे तिच्या जेवढ्या कंप्लेंट्स होत्या, तर त्यावरनं मला असं वाटलं की दरवेळेस हे पेरेंटिंग हॅप्पी असतं असं नाही, ते कधी कधी त्रासदायक असतं, क्लेशकारक असतं, दुःखदायक असू शकतं. फक्त मी पण ह्या पेरेंटिंगच्या ह्याच्यातली तुमची सहप्रवाशीच आहे. एवढाच फरक आहे की मला जे पालकत्व आहे हे मला माझी जी दोन्ही मुलं आहेत ही 25 वर्षाच्या पुढची आहेत. तर जो काही मला आलेला अनुभव आहे तो मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आपल्याला म्हणजे जेवढे पालक आहेत इथे, आज पालकांपेक्षा मला उलट थोडी मुलं जास्त दिसत आहेत, पण पालकांच्या करताच असं सांगते की प्रत्येक पालकांना असं वाटतं मनातून की मी ह्या बाळापेक्षा मोठा आहे आणि मला अधिकार आहे, याला सांगण्याचा अधिकार आहे. पण खरंच आपण विचार केला तर जेव्हा पहिलं बाळ आपलं जन्म घेतं, पहिलं, दुसरं, तिसरं, तर तेव्हा आपण पण नव्याने पालक म्हणून आपला जन्म होतो. म्हणजे जर आपलं बाळ 1 वर्षाचं असेल तर आपणही पालक म्हणून 1च वर्षाचे होतो की नाही. जेव्हा आपलं बाळ 2 वर्षाचं असेल तेव्हा पालक म्हणून आपणही 2 वर्षाचे होतो. तर हा पालक आणि पाल्य ह्यांचा हा समांतर प्रवास आहे. एकदा जर आपण मनात हे केला की अरे मी हा बाळ एकाच बोटीतले सहप्रवासी आहोत, तर अर्धे प्रॉब्लेम तर इथेच सॉल्व्ह होतात. जेव्हा आपलं बाळ छोटं असतं ना तेव्हा ते काय त्याला म्हणजे जी मुलं असतात ती काय करतात, जर आपल्या वडिलांसारखी स्टाईल करतील, गॉगल लावतील, आजोबासारखा पेपर धरून वाचतील, म्हणजे ते आपलं अनुकरण करतात. मुली तर असतात ना त्या पूर्ण आईच्या त्या ड्रेसिंग टेबलचा कब्जा घेतात. अगदी एखादी साडी, जुनी जरी साडी मिळाली तर ती गुंडाळून बघतात. आपल्यालाच वाटतं अरे काय करते ही, इतका टाईमपास करते, टाईम वेस्ट करते. पण ते त्या वयात त्यांचं अनुकरण करण्याची ती सवय असते. पण जेव्हा हीच मुलं थोडीशी मोठी होतात तर तेव्हा काय होतं, आपण जे सांगतो ते ऐकत नाहीत, हो की नाही. कारण काय बरं, कारण त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व झालेलं असतं आणि त्यांना एक विचार करण्याची बुद्धी, प्रेरणा, शक्ती हे सगळं मिळालेलं असतं. आणि आपलंही अगदी तसंच आहे ना. पालक म्हणून जेव्हा आपण पहिल्यांदा पालक होतो, आपली आजी, आई, सासूबाई जे काही सांगतील, अगं बाळाचं पोट दुखतं आहे का, गुब्बारलं आहे का, जरा शेकून घे, किंवा बाळाला तू काहीतरी खाल्लं आहे रात्री त्याच्यामुळेच बाळाला त्रास होतो आहे. अगदी पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या मुलीसुद्धा जर आई आजीनी हे सांगितलेलं असेल ना तर त्या तसं करतात. तसंच पण थोड्या वर्षात आपल्यालाही थोडं कळायला लागतं. मग आपण म्हणतो की आई आता बस झालं, मलाही कळतं आता. म्हणजे जसे त्या बाळाला कसं एक हे आलं होतं की नाही विचार करण्याचं, तसंच आपल्यालाही पालक म्हणून जेव्हा आपण थोडे मोठे होतो तर आपल्यामध्ये ते येतं की आपणही विचार करायला लागतो. पण थोडंसं बाळांकडे, पाल्याकडे हे झुकतं माप असतं. आईबाबांना, प्रत्येक आईबाबांना काय वाटतं की मला जे मिळालं आहे त्याच्यापेक्षा जास्त मी बाळाला दिलं पाहिजे. माझ्या मुलाला मी सगळ्या गोष्टी
जितक्या मॅक्झिमम देऊ शकतो तेवढ्या सुविधा मी त्या बाळाला दिल्या पाहिजे. मग जसा शैक्षणिक विकासाचा विचार होतो तसाच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचा पण होतो, की म्हणजे मी तर किती आई अशा बघितल्या की त्यांनी नोकऱ्या सोडलेल्या असतात किंवा त्यांचं ते दिवसभर चालू असतं, या क्लासमधून त्या क्लासमध्ये मुलांना घेऊन जा, तिथे न्या. सगळ्या आयांना असं वाटतं की माझ्या बाळाला हे सगळं आलं पाहिजे. मग असंच पालकांकरता काही फॉर्मल एज्युकेशन आहे का? आपणही तर जर शिकतोच आहोत ना पालक म्हणून, आपणही तेवढ्याच वर्षाचे आहोत जेवढा आपला पाल्य आहे. पण मग पालक म्हणून असं काही शिकवणारं काही नाही आहे. म्हणूनच ह्या ज्या कार्यशाळा होतात याचं महत्त्व आहे. कारण ह्या अनुभवाला जेव्हा आपण एकमेकांशी शेअर करू तेव्हाच आपण, जसं मागच्या स्टेज पुढचा शहाणा होतो की नाही, किंवा पुढच्या स्टेज मागचा शहाणा, तर तसंच आहे ना हे, की ज्यांचे कुणाच्या अनुभवामधून मुलं पुढे कशी गेलेली आहेत तसंच आपल्याला इथे काही सोल्युशन्स मिळू शकतात. मी जसं सांगितलं की मागच्या पिढीमांना इतकं अवघड नव्हतं मुलं वाढवणं, एक तर 4-5 मुलं होती, सगळंच जास्त. पण आत्ताची चॅलेंजेस काय आहेत बघा, आत्ताच्या पालकांसमोरची सगळ्यात मोठं आहे ते TV आणि इंटरनेट, हो की नाही? पण आपण असं जर बघितलं की हे TV इंटरनेट पूर्वी नव्हतं तेव्हा आपला जो घरात संवाद होता तो खूप होता की नाही. आणि आता तर काय झालं आहे की खोलीगणिक TV आला आहे. वेगवेगळ्या, बाबा आजीला काय बघायचं आहे तिला बघू दे, बाबांना काय बघायचं आहे त्यांना त्या बातम्या बघायच्या आहेत. म्हणजे असं प्रत्येकांकरता वेगवेगळा TV येतो ना, तेव्हा आपल्या घरातला संवाद खुंटून जातो. खुंटून काय, अगदी बंदही व्हायला येतो. फक्त जेवणापुरते पण सगळ्यांच्या त्या ज्या टायमिंग असतात सिरियलच्या त्याप्रमाणे सगळ्यांचे कार्यक्रम चालतात. या इंटरनेट तर आता मोबाईलवर जे आलेलं आहे, आपल्या मुलांकरता आपल्याला सारखी धास्ती वाटते की हा नक्की काय बघतोय, ही कुणाच्या जाळ्यात तर अडकत नाही आहे ना, ही कुणाशी चॅट करते का, अरे ह्याचे काय परिणाम होतील. ह्याच्यामुळे TV आणि इंटरनेट ह्याच्यावर आपण पुढे बोलणारच आहोत. फक्त हे मी चॅलेंजेस सांगते की हे सगळे पालकांकरता आलेलं आहे. सेक्शुअल ॲब्यूज, आपल्या मुलांवर काही अत्याचार होत आहे का? पूर्वी पण असं तुम्ही असं विचार करू शकता, अरे पूर्वी पण असेलच ना, हे काय आत्ताच थोडी आहे, पूर्वी पण असेलच. पण तेव्हा काय होतं, गावातले प्रत्येकजण एकमेकांना ओळखायचे. म्हणजे माझी मैत्रीण पण लक्ष ठेवायची की अरे हिची मुलगी आहे बरं का, ही काय करते काय नाही. किंवा आता मुलं खूप जास्त, त्यांना बाहेर पण एक्सपोजर, वेगवेगळ्या क्लासना जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला मुलांची जास्त काळजी वाटत असते. ग्लोबलायझेशनमुळे काय झालं आहे, पूर्वी म्हणजे मी जेव्हा सांगते तर माझं बालपणाच्या वेळेस तेव्हा तर काय होतं की फक्त आमची जी कंपॅरिझन असायची किंवा काय, काकांची मुलं किंवा मामा मामींची मुलं, आत्याची मुलं मुली, जे काय असायचं हे तेवढ्यापुरतंच असायचं. पण आता आपली मुलं वेगवेगळ्या संस्कृतीला एक्सपोज होत आहेत आणि वेगवेगळ्या, म्हणजे मग आपण जर त्यांना सांगितलं की तू संध्याकाळी घरी येत जा, इतका वेळ बाहेर नाही राहायचं, तर तिला असं वाटू शकतं आपल्या मुलीला की बघ माझी एक UKतली मैत्रीण आहे, ती तर डेटिंगला जाते, तिची आई तर कधीच म्हणत नाही की तू 7च्या आत घरी ये म्हणून. पण मग त्यावेळेस आपली तर ती जबाबदारी होऊन जाते की वेगवेगळ्या संस्कृतीचा मुलांना ओळख करून देणं आणि आपल्या संस्कृतीचे काय फायदे तोटे आहेत, दुसऱ्या संस्कृतीचे काय फायदे तोटे आहेत. टाईमचं तर जसं आई वडिलांना पण वेळ नाही तसा मुलांनासुद्धा वेळ नाही. त्यांचे एक तर शाळा, क्लासेस. पूर्वीचं जर आपण बघितलं तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कधी कुठे क्लासेस नव्हते. पण आता काय झालं आहे, मुलांना ते हॉबी क्लासेस, हे त्याच्यामुळे ज्या काही सुट्ट्या मिळतात त्या अशा प्युअरली फक्त सुट्ट्या, मी मजा केली आहे सुट्टीत, असं होतच नाही. आणि तसंच आईचं, पालकांचं असं झालेलं आहे की इतका बाहेर खर्च वाढलेला आहे, आपल्याला इतक्या मुलांना सुविधा द्यायच्या आहेत की आपलं असं झालं आहे की बाबा दोघांनी जॉब करणं गरजेचंच झालं आहे.
आणि त्याच्यामुळे मग तो जो मुलांकरताचा वेळ आहे, मुलांना जे मानसिक हे असतं की मी कधी गेलो तर माझे आई बाबा किंवा आई तरी मला घरी भेटेल, हे असं खूपदा होत नाही. शहरांमध्ये तर हे अजून अवघड आहे. पियर प्रेशर, मी जसं म्हणलं ना की फार फार तर कुणामध्ये आमचे हे व्हायची स्पर्धा किंवा जे काही ते फक्त जवळचे नातेवाईक मित्रमैत्रिणी. पण आता जर आपण बघितलं या ग्लोबलायझेशनमुळे वेगवेगळ्या शहरातले वेगवेगळ्या गावातले लोक पण एकत्र येतात आणि त्याच्यामुळे त्या मुलांवर तर या वयात पियर प्रेशर असतंच, पण आई वडिलांवर पण असतं की अरे ह्यांनी यांच्या मुलाला हे क्लास लावलेत, ह्यांनी हे केलं आहे, म्हणजे मला पण हे करायला पाहिजे. म्हणजे हे पियर प्रेशर किती वयांपर्यंत आपल्यावर ॲफेक्ट करतं. सिंगल पेरेंट म्हणते तेव्हा घटस्फोट तर आहेतच, पण जसं की बाबा खूप बिझी आहेत किंवा दुसऱ्या गावाला जॉबवर आहेत, तेव्हा मग असं होतं की त्या आईवरच एकटीवर बर्डन येतं ना. मी जसं सुरुवातीला सांगितलं की ती जी पेशंट होती तिचे मिस्टर ॲक्च्युअली औरंगाबादलाच ॲनेस्थेटिस्ट आहेत, पण ते इतके बिझी आहेत की ती म्हणते की ते शक्यच नाही आहे. म्हणजे तिला मी सांगितलं की तू 15 दिवस एक लॉंग लीव घे, त्याच्याशिवाय तुझा कोणताच त्रास कमी होणार नाही. तर ती म्हणाली हे शक्यच होणार नाही मला. तर त्याच्यामुळे एखाद्यावरच बर्डन येतं आहे का हे आपण बघायला पाहिजे. कॉम्पिटिशनचं तर आता आपण विचारच नाही करायला पाहिजे. जेव्हा मला 10वीला 60% मार्क मिळाले होते तर सगळ्या कॉलनीत झालं होतं, अरे वा छान 60% मार्क मिळालेत. आणि आज जर आपण कुणाच्या मुलीला जर 60% मार्क मिळाले म्हणलं तर त्या आईवडिलांचा चेहरा आणि त्या मुलाचाही चेहरा बघण्यासारखाच होणार आहे, हो की नाही. स्मॉल फॅमिली, पूर्वी काय होतं की समजा आईला काही गोष्ट सांगायची असेल, आई नसेल घरात तरी काका काकू असायच्या, आत्या असायची किंवा आजी असायची, कुणाशी तरी मुलाला बोलता यायचं, ओपन अप व्हायचं आणि सगळे तेवढे अटॅच होते. पण आता तसं नाही आहे ना. जर आईचं त्या दिवशी बरं नसेल, आई बाहेर गेली, मुलाला त्यावेळेस संवाद साधायला जर कुणीच नाही मिळालं की मग ते प्रॉब्लेम येतात ना. अजून काही आपण गोष्टी बघणार आहोत की नाण्याच्या दुसऱ्या बाजू पण आहेत. सगळ्यात महत्त्वाची आहे की ज्या ह्याच्यात आपली मुलं फार पुढं गेलेली आहेत की मोबाईल म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, याच्यात ते इतके म्हणजे त्यांना ते जन्मलेच त्या सगळ्या ह्याच्यासोबत आहेत ना. तर त्याच्यामुळे ते त्याच्यात अगदी नवीन मोबाईल घेतल्यावर त्याचे ॲप्लिकेशन जसे आपल्याला माहीत नसतात त्यांना ते सगळे ऑलरेडी येत असतात. तर मुलांच्या बरोबरीने जर आपण म्हणतो आहे की आपण एकाच नावेतले प्रवासी आहोत, आपण सहप्रवासी आहोत, तर या कॉम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे शिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे. अदरवाईज ना त्या मुलांना याच्यामुळे काय झालं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे गुरुचं स्थान होतं, जे शिक्षकांचं स्थान होतं, आईचं स्थान होतं, पालकांचं स्थान होतं, याचं मुलांना महत्त्वच वाटत नाही आहे. कारण इतकी त्यांना सगळी इन्फॉर्मेशन एका क्लिकवर मिळते आहे. प्रॉस्पेरिटी, मी जेव्हा शिकायला होते ना कॉलेज म्हणजे डेंटल शिकत होते तेव्हासुद्धा मोजून 2च ड्रेस होते. अगदी एखादा ड्रेस आवडला आणि असं नाही मी एकदम सधन घरातली होते, पण तरीही मोजून 2 ड्रेस. आणि एखादा आवडला तर आपल्याला वाट बघावी लागायची की वाढदिवस कधी येईल किंवा दिवाळी येईल का, मग आपल्याला ड्रेस मिळेल असं. पण आत्ता काय झालं आहे की प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की मी किती देऊ माझ्या मुलांना, जी नवीन फॅशन येईल ती माझ्या मुलांना घेतलंच पाहिजे, अदरवाईज सगळ्यांमध्ये काय होईल. तर हे जे लॉ ऑफ प्रॉस्पेरिटी झालं आहे की खूप आहे आपल्याकडे आणि ते मॅक्झिमम, त्याच्यामुळे मुलांमध्ये काय होतं आहे की काही करण्याची जिद्दच राहत नाही आहे. सगळं रेडीमेड मागण्याच्या आधी त्यांना मिळतं आहे. म्हणजे माझी मुलगी जी आहे ना ती एकदा डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांचं गडचिरोलीच्या तिथे निर्माण म्हणून एक शिबिर असतं, ते राष्ट्रीय जाणीव जागृती या निमित्ताने असतं. तर त्या शिबिराला ती 10 दिवस गेली होती. मग तिने आल्यावर मला सांगितलं की आई मला भूक म्हणजे काय हे तेव्हा कळलं. म्हणलं का गं काय झालं होतं.
तर म्हणाली रोज आम्हाला नाश्ता करून मग ते श्रमदान करायला घेऊन जायचे. पण एक दिवस आहे ना, आम्ही गेलो तिथे पुढे, नाश्ता मागून येणार आहे म्हणाले. मग आम्ही तिथे म्हणजे जंगलात गेलो आत, तिथे श्रमदान केलं. मग नाश्ता आलाच नाही 11 वाजता, तर इतकी भूक लागली होती म्हणाली. पण म्हणाले मग आम्ही आता बसायला लागलो होतो की बसूया, आता भूक लागली आहे. तर जे आमच्यासोबत होते ना शिक्षक आणि ते इन्स्ट्रक्टर फॅसिलिटेटर, तर त्यांनी सांगितलं की आता काय ना, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वाटतं, आज नाश्ता आलेला नाही आहे. असं करा म्हणे की आता हे काम आपण पूर्णच करून टाकूत, नाहीतरी आपल्याला दिवसभरात हे काम करायचंच आहे, जेवण येईलच म्हणे. असं आम्ही जेवणाची वाट बघत बघत ते काम करत होतो. स्पीडही कमी झाली म्हणाली. 3-4च्या ह्याला तर असं झालं आई की आता असं वाटत होतं की आपण मरून जाऊ, कारण काहीच इतकी भूक लागलेली होती म्हणाली. आणि 4 नंतर जे जेवण आलं ते कसं आहे, ते चविष्ट आहे की नाही, ते काय, ते काही बघितलं नाही म्हणे. आम्ही इतके तुटून पडलो. म्हणली आई मला तेव्हा कळलं की भूक काय असते. प्रत्येक आईला असंच वाटत असतं की नाही माझ्या मुलाच्या भुकेच्या वेळा मला माहीत आहेत आणि त्याला आवडेल ते मी करून दिलंच पाहिजे. पण ॲक्च्युअली कधी मुलांना हे कळलं पाहिजे, कारण नुसतं भूक लागली म्हणजे भुकेने आपल्या देशात इतके लोक मरतात, हे पण मुलांना सांगितलं तर खरं कळत नाही. जेव्हा हे कळतं ना की भूक म्हणजे नक्की काय असते, तेव्हा ती म्हणाली की मला आता कळलं की गरीब असणं आणि लोकांना खायला मिळत नाही म्हणजे नक्की काय होतं. सगळ्यात मोअर चॉईसेस ऑफ एज्युकेशन. आपल्या घरामध्ये कशामुळे खूपदा वादविवाद होतात. पूर्वी काय होतं, बऱ्यापैकी मार्क असले सायन्सला जा, ज्याला गणितात गती आहे कॉमर्सला जा, किंवा ज्याला आर्ट्समध्ये बाबा कमी हे आहे किंवा काहीतरी करून तर आर्ट्स घ्या. पण आणि फारच कुणाला मुलीला फार शिकवायचं नाही आहे, हिला लग्नच करायचं आहे, तर ते होम सायन्स. म्हणजे असे ठरलेले ठोकताळे होते. ते करेक्टच होते असे नाही, पण तेव्हाचं वातावरण असं होतं. पण आता काय झालं आहे, आता इतके चॉईसेस. माझ्या मुलांनी जेव्हा तो नीट पास झाला ना, त्यांनी जेव्हा ॲप्लिकेशन केले तर 15-20 जागी मग रोज तो हे करायचा, इथे बघ तिथे बघ, तिथे किती पर्सेंटेजवर आहे, तिथे किती पर्सेंटेजवर आहे, मग ह्या कॉलेजला मिळालं तर ते कॉलेज चांगलं आहे का. म्हणजे आमच्या त्या बोलण्यापेक्षा तो वादच जास्त व्हायचा की प्रद्युम इतक्या दूर जाणार आहेस का, तिथे नको जाऊ, ते बाबरे तिथे जायला पण गाडी नाही आहे. म्हणजे इतकं जास्त आजकाल. आणि एखाद्या मैत्रिणीच्या मुलांनी समजा सांगितलं की मी काय करतोय रे तू, त्यांनी जर काही डिग्री सांगितली ना तर उलट विचारावं लागतं की हे म्हणजे नक्की काय आहे. तर इतके मुलांना चॉईसेस झालेले आहेत की त्याच्यामुळे पण तो जोपर्यंत नंबर लागत नाही, तो मार्गी लागत नाही, तर तो एक आपल्या घरामध्ये कंटिन्यू त्याचंच एक प्रेशर असतं. लेस फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज. आपण आहे ना आपल्या मुलांवर खरंच कोणतीच एकही रिस्पॉन्सिबिलिटी टाकली नाही आहे. आपण उलट काय म्हणतो, बरं आहे माझ्या मुलाला मागे काही काळजी नाही आहे, माझा मुलगा म्हणजे योग्य वर आहे म्हणतो की करता काहीच ठेवलेलं नाही आहे, एवढं आम्ही सगळं केलेलं आहे. कारण काय आहे, आपण मुलालाही सांगताना म्हणतो तू तुझा अभ्यास कर, आम्ही सगळं बघून घेऊ, तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. पूर्वी जर आपण ऐकलं ना तर एखादा मोठा भाऊ शिक्षण घेता सगळ्या बहिणींची लग्न, गावाकडे पैसे पाठवणं, त्याच्यामुळे ती एक फॅमिली जुळून राहत होती. आजकालची मुलं का बरं अशी सेल्फ सेंटर्ड झाली आहेत, पुढे चालून मग त्यांना ते आईवडील पण नको वाटतात, एवढी ती स्वतःच्या ह्याच्यात गुंतली आहे. म्हणून मुलांवर रिस्पॉन्सिबिलिटीज टाकणं हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि चेंज इन पाल्य आणि पालक याच्या रिलेशनशिपमध्ये इतका चेंज आला आहे ना. पूर्वी आईवडिलांसमोर बोलणं म्हणजे अवघड वाटायचं, मेनली वडिलांसमोर. पण आता काय की आपण मित्रमैत्रीण आहोत ना, आपण आपल्या मुलांकरता. खूप जणं म्हणतात, शहरात तर अगदी कॉमन आहे, आमचा मुलगा आमचे अगदी मित्रासारखा राहतो, आमच्याशी मित्रासारखा बोलतो. पण काय होतं ना की
जेव्हा म्हणजे बाबांना पण ते ए बाबा किंवा आईला तर आई डे आई बाई काय म्हणतील ते असं नावानी पण हाक मारतात. पण जेव्हा कधी एखादी गोष्टीला हेच आई वडील जेव्हा नाही म्हणून म्हणतात तेव्हा त्या मुलांना ते सरळ धुडकावून लावतात. कारण त्यांना हे कधी माहीतच नाही की हे आपले आई बाबा आहेत आणि ह्यांचंही काही आपल्याला ऐकायचं आहे. कारण ते कन्फ्युजन स्टेटमध्ये आहेत. कारण सांगताना आपण असंच सांगतो, आमचा मुलगा आमच्या मित्रासारखा आहे, अगदी आम्ही सगळं याच्याशी ओपनली बोलतो. मग त्या मुलांकरता तर ते कन्फ्युजन आहे ना. म्हणून आधीपासूनच असं रिलेशन ठेवा की पहिले आम्ही सुरुवातीला तुझे आई बाबा आहोत आणि नंतर तुझे मित्र आहोत. मग आता जर एवढे आपले हे प्रॉब्लेम्स आहेत तर कोणत्याही प्रॉब्लेमवर एक रेडीमेड सोल्युशन नसतं की बाबा ह्या प्रॉब्लेम ह्याच्यावर हे रेडीमेड सोल्युशन. पण जर आपण घरातल्या घरात सुद्धा एक टीम बनवली तर ह्यातले खूप प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. कशी असते ती टीम, कोण असू शकतं ह्या टीममध्ये? तर जसं आई तर आहेच, पण आई आणि बाबा हे जर दोघं असेल तरच ती टीम सक्षम होते. आजी आजोबा असतील तर अजून अतिउत्तम. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे जे डॉक्टर्स, काउन्सिलर किंवा आमच्यासारख्या ज्या ह्या संवाद सेतूसारख्या ज्या NGOज आहेत, ह्या NGOनी जर तुम्ही यांना जर तुमच्या त्या टीममध्ये ठेवलं आणि कुणाची मदत घेण्यामध्ये अगदी काही आभाळ कोसळत नाही. उलट तुम्ही जेवढं ओपन अप राहाल तेवढा आपल्याला फायदा होतो. सगळ्यात महत्त्वाचं इथं काय आहे की आपलं मूल आपल्याकरता महत्त्वाचं आहे. दुसरे काय म्हणतील, मी याला सायकॉलॉजिस्टला दाखवायचं आहे का, मी कशाला काउन्सिलरचा सल्ला घ्यायचा आहे, हे असं बिलकुलही आपण मनात आणू नये. आपल्या अजूनही वेगवेगळ्या भूमिका असतात. काही एक ॲक्टिव्हिटी पण होती, पण आता आपल्याकडे वेळेचा हे आहे म्हणून ॲक्टिव्हिटी मी स्किप केली आहे. तर काही भूमिकावर आपण जेव्हा आपल्या घरात मुलांशी वागताना आपण कोणत्या भूमिकेत वागतो हे आपण एकदा बघायला पाहिजे. होईल हो ना. सुनंदाला असं वाटत होतं की माझ्या मुलाचं चांगलं पॅकेज मिळालं की आमची पण म्हातारपणाची सोय होईल. ॲक्च्युअली जर आपण विचार केला ना तर ॲज ए डॉक्टर एक जेनेटिक आपण जे काही मटेरियल देतो, आपलं बाळ तयार होतं, पण त्याचे आपण विश्वस्त असतो की नाही, त्याचे आपण ट्रस्टी आहोत. त्याला त्याची मतं आहेत, त्याला त्याचे विचार आहेत. मी असं म्हणत नाहीत की म्हणून आपण सगळं मुलांच्या मनाप्रमाणे करायचं आहे, पण त्या मुलाचा कल कशात आहे हे तर आपण ओळखायला पाहिजे की नाही. जर ज्या मुलाला 12वीत नाही मार्क मिळाले तो पुढे IITत उलट सगळ्या दुसऱ्या मुलांच्यामुळे तो किती प्रेशरमध्ये येईल आणि तेव्हा तो डिप्रेशनमध्ये जाईल. मग त्याच्यावर वेगवेगळ्या आपण ट्रीटमेंट करणं किंवा तो आपल्यापासून तुटून जाणं, ह्याच्यापेक्षा आज त्याला काय आवडतं आपण विश्वस्त म्हणूनच राहिलं पाहिजे बाळांचं. आपण मोठे आहोत, आपण लगेच मुलांवर चिडतो, हो की नाही? मला असं वाटतं की खूपदा असं होतं की आपला मूड कशाने तरी गेलेला असतो, आपण ते वड्याचं तेल वांग्यावर काढतो तसं आपण त्या बाळावर चिडतो. कधी कधी आपण पण विचार केला पाहिजे की खरंच मी म्हणजे त्या बाळावर चिडतोय तर त्याचा चूक एवढी मोठी आहे का की आपण त्याला एवढी शिक्षा देतोय. खूपदा आई वडील असं आता मी बोलणारच नाही तुझ्याशी. हे पण आपल्याला वाटतं मी तर मारलं पण नाही, नुसतं एवढं म्हणलं. पण मुलांचं जे मन असतं त्याच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर त्याच्यावरही त्या मनावर ओरखडे उमटतात. माझा मुलगा आत्ताही मला म्हणतो लहानपणी, तू किती जोऱ्याने चिडली होती. एकदा माझी मैत्रीण आली होती आणि त्यांनी ते फ्रीजवर आपण जे कव्हर टाकतो ना त्यावर एक फ्लावर पॉट ठेवला होता की बाबा ह्या मुलाचा हात पोहोचणार नाही. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण मी मैत्रिणीशी गप्पा मारण्यात गुंग होते आणि तेव्हा त्यांनी ते फ्रीजचं कव्हरसुद्धा ओढलं की माझ्याशी बोल बोल म्हणून.
तर तो फ्लावर पॉट तुटला म्हणून मी त्याला मारलं होतं. आता मला असं वाटतं की जेव्हा मी तो 12-13 वर्षाचा झाल्यावर मी ह्या संवाद सेतू ग्रुपमध्ये आले होते आणि आम्ही तेव्हा एकमेकांशी बोलायचो, आम्ही वेगवेगळी प्रशिक्षणं घेतली आणि तेव्हा असं वाटतं की अरे आपण मुलाला किती म्हणजे तेव्हा मी त्या मैत्रिणीशी काय गप्पा मारणार असेल, फार फार तर ही वस्तू कशी बनवतात, ते कसं आहे ते, पण त्या मुलाला तेव्हा माझ्याशी बोलायची गरज होती, तेव्हा मी त्याच्याशी बोलले नाही आणि त्याला ते आठवतं अजून की आई तू माझ्याशी बोलली नव्हती ना तेव्हा, म्हणून मी ते तसं केलं होतं. आपलं जर एखादं मत असेल आणि आपल्याला ते पटत नसेल तर आपण ते फर्मली सांगू शकतो की प्रद्युम मला तेव्हा वेळ नव्हता, पण तू मला नंतर बोलू शकले असते ना. म्हणजे जे काही कोणत्याही विषयात, म्हणजे आता एकदा मी आहे ना माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते, तर माझी मैत्रीण म्हणजे तिचे सुनेला आता तिच्या सुनेला एक मुलगी होती, मग मी विचार केला की आपण काहीतरी घेऊन जाऊया, म्हणून मग जाताना कॅडबरी घेऊन गेले होते की लगेच ती सुनबाईला मी म्हणलं की अगं तुझ्या मुलीकरता कॅडबरी आणली, की ती अशी म्हणली आम्ही नाही कॅडबरी खाऊ घालत, आम्ही चॉकलेट कॅडबरी सगळं बंद केलं आहे. मैत्रीण क्लोज होती, 8 दिवसांनी परत एकदा गेले होते, तेव्हा ती आवरून कुठेतरी सुनबाई जाण्याच्या तयारीत होत्या आणि त्या असं म्हणाल्या तू शहाणी आहेस ना, बघ तू जर आता आजीला त्रास नाही दिला ना तर मग या आजीनी दिलेली कॅडबरी आहे ना फ्रीजमध्ये ठेवलेली, मग मी तुला ती देईन. म्हणजे त्या एकच आईचे बघा 2 मतं. आपण पण खूपदा असं करतो, हे असं करायला नाही पाहिजे आणि कधी कधी म्हणतो असं कर, पण आपणही आपलं जे काही मत असेल ते फर्म राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं इन्स्ट्रक्टर. माझ्या मुलाला जेव्हा मी पोहायला टाकलं ना, ते इन्स्ट्रक्टर इतके स्ट्रिक्ट होते, ते एकदा दोनदा म्हणायचे की चल तू पाण्यात पाय टाक, पाण्यात पाय टाक, पण त्यांनी नाही ऐकलं तर त्यांनी ते उचलून असे पाण्यात फेकायचे. मग तो घरी आला की इतका थैथयाट करायचा आणि म्हणायचा मला नाही जायचं आहे पोहायला, तुला येतं का पोहता, तू चल तू बघ पाण्यामध्ये कसं होतं. खरं तर ना ते असं झालं की मी कधी त्याला सांगितलं नव्हतं की बाबा मला लहानपणापासून येतं, मी खेड्यात राहिलेली होते, मग विहिरीमध्ये पोहलेली होते, स्टाईल वगैरे येत नव्हती. पण मग पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही त्या क्लासला गेलो ना तेव्हा मग मी त्या फॅमिली ग्रुपमध्ये माझं पण नाव नोंदवलं. मग तेव्हा पहिल्यांदा तर खूप आश्चर्याने म्हणाला आई तू पण शिकणार आहे, मी म्हणलं हो मी पण शिकणार आहे. आणि माझ्यासोबत तो इतक्या लवकर शिकला, म्हणजे आम्ही ते एन्जॉय करायला लागलो. तर आपण आपली भूमिका कोणती असते आपल्या घरात पण, हे मी फक्त एक उदाहरण देते की घरात आपली कोणती भूमिका असते. आपण नेहमी जर इन्स्ट्रक्शन देत असेल असं कर तसं कर तसं कर तर ते मूल कधीच ऐकणार नाही. आपण जर सोबत घेऊन कोणतं काम करत असू तर आपण फॅसिलिटेटर झालं पाहिजे, तर मग त्या कामाला गती येते, मुलांना पण इंटरेस्ट येतो. हे तर तुम्ही खूप यूट्यूबवर पण बघितलं असेल की तुम्ही कोणत्या टाईपचे पेरेंट आहात. तुम्ही हेलिकॉप्टर पेरेंट आहात की तुम्ही GPS पॅरेंट आहात. हेलिकॉप्टर पेरेंट काय करतात बघा, सारखं त्या मुलावर लक्ष ठेवतात, बाबा असं नाही झालं पाहिजे, हा रस्ता नाही चुकला पाहिजे, हा असा सरळ गेला पाहिजे, ह्याला काही त्रास नाही झाला पाहिजे. 24 तास त्या मुलाला इन्स्ट्रक्शन देणं आणि त्याला इतकं प्रोटेक्शनमध्ये ठेवणं की जसं आपण विमानतळावर जातो ना विमानाने प्रवास करताना, तर ते आपल्या सुटकेसला ते रॅप करतात की बाबा ही उघडू नये फुटू नये असं, तसं अगदी हे हेलिकॉप्टर पेरेंट असतात. GPS वाले कसे असतात, ठीक आहे ना तुम्ही पुढे गेलात ना, म्हणजे जसं आज आम्ही इथे येताना आम्हाला त्यांनी टाकलं होतं लोकेशन, पण आम्ही पुढे गेलो, मग ते ठीक आहे इथून टर्न घ्या, यू टर्न घ्या, परत या, किंवा अजून साईडला जा, तुम्ही लेफ्टला समांतर रेषेत आहात, अगदी व्यवस्थितपणे परत परत न रागावता जे सांगतात तेच खरे GPS पेरेंट आहेत, हो की नाही. आपण असं करतो का, लगेच चिडतो, एवढी साधी गोष्ट आणि येत नाही तुला, असं करतो की नाही. हां, तर ह्या ज्या काही आपल्या वेगवेगळ्या भूमिका, सर्वात महत्त्वाची भूमिका तर एकट्यावर हे बर्डन येतं आहे का, कारण हे एकट्याचं कामच नाही आहे. जेव्हा हे दोन्ही टीम वर्क होईल तरच ते चांगलं आणि सक्सेसफुल होईल. यातही खूप अतिरेक असतात, जे काही भांडणं व्हायचीत ना मुलांच्या समोर होऊ दे, पण तुमचं वय काय, मुलाचं वय काय,
त्याच्या मनामध्ये किती इन्सेक्युरिटी होईल हा विचार केला पाहिजे की नाही. काही पेरेंट्स असे पण आहेत, नाही नाही मुलांच्या समोर काहीच नाही, जे काय आपले वाद असतील ते आपल्या रूममध्ये झाले पाहिजे. पण मग त्या मुलाला ते एवढं सेक्युअर्ड वातावरण मिळेल, मोठा होऊन त्याला असं वाटेल, एखाद्या वेळेस मोठा झाला, लग्न झाल्यावर त्याच्या पार्टनरसोबत जर भांडण झाले तर त्याला वाटेल अरे हे काहीतरी फार भयंकर आहे, माझ्या आईवडिलांचे तर कधीच भांडणं नाही झाले. उलट मुलांना हे कळलं पाहिजे की बाबा भांडण आमचं आईवडिलांचं ह्या विषयावर मतभेद होता, पण तरीही यातून यांनी दोघांनी मिळून मार्ग काढलेला आहे. आणि हे जेव्हा होतं तेव्हाच ती मुलं सक्षम होतात. कारण त्यांना जेव्हा ते बाहेर जगामध्ये निघतात प्रत्येकाचं मत वेगळंच राहील ना. प्रत्येकाशी भांडत बसण्यापेक्षा सामंजस्याने कशातून मार्ग निघतो हे त्यांना कळलंच पाहिजे ना. कुंभारासारखा गुरु नाहीरा दुसरा, असं आपल्याकडे एक हे आहे. आणि कुंभार काय करतो, आतून सपोर्ट देतो, वरून थापा मारतो, हो की नाही. मलाही असंच वाटायचं की कुंभारासारखं व्हावं, तसा गुरु आपण झालो पाहिजे. पण जेव्हा मला कळलं, मी जेव्हा हा अभ्यास करत होते, वाचत होते, वेगवेगळे वर्कशॉप करत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं की कुंभार करतोय तो खूप छान काम करतो, पण त्या मातीचा जो गोळा आहे त्याला काही मन आहे का, तुम्ही विचार करून बघा. मग त्याला काही तसा स्वतंत्र विचार पण नाही की या गोळ्यातून कुंडी बनणार आहे, की पक्षाला पिण्याचं भांडं बनणार आहे, की माठ बनणार आहे, की फ्लावर पॉट तयार होणार आहे, काहीच नाही आहे ना. पण आपलं मूल तसं आहे का, त्याला त्याचे स्वतंत्र विचार आहेत. अगदी 1 वर्षाचं शेंबडं पोरसुद्धा हिरिरीने आपलं मत मांडतं, हा ड्रेस मी घालणार नाही बरं का, मला हे वालेच बूट पाहिजेत, मांडतं की नाही. मग आपल्याला कुंभार होऊन चालणार नाही, हो की नाही. कुंभारासारखं हे तर फक्त सद्गुरूला माहीत असतं की आपल्या शिष्याकरता बेस्ट काय आहे आणि सद्गुरू मार्ग दाखवू शकतो. इथे तर आपणही शिकतोच आहोत ना, पालक म्हणून आपणही त्या मुलाच्या वयाचेच आहोत. त्याच्यामुळे कुंभारापेक्षाही आपली भूमिका काय राहिली पाहिजे, तर आपली भूमिका गार्डनरची राहिली पाहिजे. गार्डनर काय करतो, बी घेतो, बी लावतो किंवा रोप घेतो, ती जमीन स्वच्छ करतो, भुसभुशीत करतो, त्या रोपाला लावतो, बाजूला कुंपणसुद्धा करतो की शेळी मेंढीपासून प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. आणि पाहिजे तेवढंच पाणी, पाहिजे तेवढंच खत देतो. इथे आपण ते लक्षात ठेवायचं की लॉ ऑफ प्लेंटी नाही, जेवढी गरज आहे तेवढंच. आणि जर एक्स्ट्राची काही फांदी असेल, वाढली आहे, तर तेवढी कट करायची. पण तो गार्डनर असं ठरवतो का की नाही हे झाड अर्धा फूट रोज वाढलंच पाहिजे, याला याच दिवसामध्ये फळं आली पाहिजे, असं नाही ना. तसंच आपल्या मुलालाही स्वतंत्र विचार आहेत आणि तसेच आपण विचार म्हणजे म्हणून आपण गार्डनर्स टाईपचा आपला रोल ठेवला पाहिजे. अजून आपण काय काय करू शकतो. मला तर मुलांना सांभाळताना दरवेळेस वाटतं, जसं अर्जुन म्हणत होता ना, पळून जात होता की नाही नाही मी माझ्या म्हणजे भीष्माचार्यासारख्या आजोबांना मी कसं मारू, माझ्या गुरूंना कसे मारू, माझे सगळे भाऊ आहेत. तेव्हा श्रीकृष्णाने गीता सांगितलीच तेवढ्या करता. काय म्हणाले ते की ते जे मरणार आहेत ते त्यांचे मरणारच आहेत, ते कोणत्या ना कोणत्या कारणाने, हो की नाही. त्यांचं जे काय होणार आहे ते होईलच, पण तू क्षत्रिय आहेस ना, तू इथून पळून जाता कामा नये. आणि मला नेहमी पालकांना सांगावं वाटतं की पाल्याला मोठं करणं हा एक निष्काम कर्मयोग आहे. आणि दरवेळेस मुलांना जर आपण सपोर्ट देत गेलो की मी आहे तुझ्याकरता, तर मुलांना त्याचा मानसिक खूप आधार राहतो. मग त्यांना बाहेरचं बघण्याचीच गरज नसते. आपण जेव्हा बघत होतो तर आपण चेकिंग आवर ॲटिट्यूड ॲज अ पेरेंट, आपण आत्तापर्यंत जे काही बघितलं ना ते सांगते की मला जेव्हा मुलगी झाली ना, मला इतका आनंद झाला. मला असं वाटलं चला आता मी माझ्या मुलीला ना डान्स क्लासला घालणार आहे.
कारण मला लहानपणी शिकायचं होतं, मला मिळालं नाही कारण मी छोट्या गावात होते. पण जेव्हा मुलीला मी 5-6 वर्षाची झाल्यावर डान्स क्लासला म्हणजे घातलं ना, जेव्हा मी दवाखान्यात संध्याकाळी जायचे, तिला त्या क्लासला सोडायचे. आणण्याची जबाबदारी आजी आजोबांची होती. मी जेव्हा दवाखान्यातून यायचे ना, तर बाईसाहेब उतान्या पडलेल्या आणि आजी आजोबा पाय दाबतायत आणि सारखं त्या आजी तर कितीदा म्हणाल्या, काय बाई हा अगोचरपणा, एवढंसं ते लेकरू, त्याला इतके दनादन पाय आपटून काय शिकवत आहेत. मुळात तिला त्याच्यात इंटरेस्टच नव्हता. इतकी रोज वेगवेगळी कारणं सांगायची. मग मी असं विचार केला, जेव्हा ह्या संवादातूनच मला लक्षात आलं की बाबा ठीक आहे, हिला डान्समध्ये इंटरेस्ट नाही. मग मी तिला खेळामध्ये घातलं आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळमध्ये घातल्यानंतर तिथे मात्र ती रोज संध्याकाळी 6ला जायचं तर 5पासूनच तयारी करायची, पटापट अभ्यास करायची. आणि तिला इतकी आवड लागली त्या जिम्नॅस्टिकची की तिला त्या 11 गोल्ड मेडल आणि इंटरनॅशनल प्लेयर म्हणून तिला त्याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे. म्हणजे आपल्या मुलाला कशात आवड आहे हे आपण बघितलं पाहिजे. असं नाही की माझ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा मी मुलांकडून, मला डॉक्टर व्हायचं होतं पण मला जमलं नाही म्हणून मला मुलाला हे करायचं आहे, असं बिलकुलही. कारण तुमच्या ह्या अपेक्षांचं जे ओझं असतं ना, ते मुलांवर म्हणजे अननेसेसरी, त्याला असं सारखं पूर्ण 12वी होईपर्यंत मुलांना असं वाटतं, नाही हो माझ्या आईला फार वाटतं की मी डॉक्टर व्हावं, माझ्या वडिलांची फार इच्छा आहे मी डॉक्टर व्हावं. किती बर्डन देतो आहे आपण. जेव्हा आपला इतका जवळचा आपला पाल्य, त्याच्या एवढं जगात आपल्याला कोणीच जवळचं नाही आहे, त्याच्यावर आपण किती म्हणजे त्रास. खरं तर आईवडिलांची इच्छा चांगली आहे, हेतू चांगला असतो, पण तो चूक आहे ना. मुलांना एवढं टेन्शन देणं हे चूकच आहे. मी जसं सांगितलं की कम्युनिकेशनचं, की आपलं जे काही एक फर्मनेस आहे की मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, किंवा खूपदा जसं की आयांचा हेतू, वडिलांचा हेतू खूप चांगला असतो पण तो हेतू पूर्णपणे व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तेव्हा मग आपल्यामध्ये संवाद होण्याच्या ऐवजी विसंवाद होतात. म्हणजे काय होतं बघा, खूपदा आई म्हणते आता त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, त्यांना एवढं कळायला पाहिजे. अरे तुमचं वय काय, त्या मुलाचं वय काय, त्या मुलापेक्षा दुपटीने आपण मोठे असतो, तर मग ते मुलाला आपण आठवण करा बरं, आपल्याला त्या वयात काही समजलं होतं का, की कळत होतं का. मग आपण आपली अशा अपेक्षा मुलांकडं कशा ठेवायच्या की ह्यांनी समजून घेतलं पाहिजे म्हणून. आपण आत्ता बघणार आहोत की वेगवेगळे पालक कसे रिॲक्ट होतात. म्हणजे काही पेरेंटिंग स्टाईल्स असतात, जशा मुलांच्या वेगवेगळ्या शिकण्याच्या पद्धती आहेत, तशा आपल्या घरात आपण कसे व्यक्त होतो त्याच्या पण काही वेगवेगळ्या आहेत. तर मेनली मला काय सांगायचं की हे मी जे आत्ता दाखवलं ना, तर मी ह्याच्यातून गेलेली आहे. याच्यातल्या खूप खाचखळगे की मी पण काही चुका केलेल्या आहेत. पण जेव्हा मी हा अभ्यास केला तेव्हा मला ठरवलं होतं की अरे आपल्याला हे बदलायचं आहे. म्हणजे मी एक छोटीशी डायरीच ठेवली होती आणि त्या डायरीत मी जर एखादा प्रसंग झाला तर मी पटकन लिहून ठेवायचे की मी इथं अशी वागायला नको होते, मला त्याच्याशी काय बोलायला पाहिजे होतं, हे मी असं ठरवत होते. तर म्हणजे आपल्याला जर आपल्यात काही बदल घडवायचा असेल तर हे एवढे प्रयत्न करावेच लागतील. हे नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं तर याच्याने काहीच फायदा होणार नाही. फक्त हां बरं होतं, छान होतं एवढंच होईल. पण जर हे सगळं अंमलात आणायचं असेल तर आजपासून, म्हणजे मी हा प्रयोग केला होता की एक छोटी डायरी ठेवली होती की मी कोणत्या भूमिकेमध्ये जाते. एखाद्या घरामध्ये सकाळपासून मुलांसोबत कितीतरी प्रसंग घडतात, याच्यात जेव्हा संवाद आपला हरवतो ना, तेव्हा त्या डायरीत हे करायचं की आज हा प्रसंग झाला आणि मी कोणत्या भूमिकेत गेले होते, मी नुसती इन्स्ट्रक्टर झाले होते का, किंवा मी काय झाले होते, किंवा मी त्याला नुसतंच हे सांगितलं होतं का की टी व्ही बघू नको, तर आपण त्याला काय सोल्युशन दिलं होतं. तर अशी प्रत्येक गोष्ट जर लिहित गेलो ना तर आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आपण आत्ता बघूत की वेगवेगळे पालकांच्या स्टाईल कशा असतात आणि आपण त्यातून काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो. मी
फोन करू तेव्हा तुम्ही कोणत्या ह्याच्यात बिझी असाल ते कळणार नाही, पण तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही फोन करा. आम्ही 24 तास तुमच्याकरता फ्री आहोत. दरवेळेस मी फ्री असेलच असं नाही, पण हे नुसतं सांगणं, मग ते तर तेव्हा त्या सिच्युएशनला त्याच्या आवाजावरून सुद्धा आपल्याला कळतं की अरे आत्ता हा अर्जंट फोन आहे, आपण घेतला पाहिजे.